ज्या बागा तुमच्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये खाली होतात आणि तुम्ही जो महिन्याचा कालावधी देतात छाटणीला, खरड छाटणीला, तिथं त्या बागा थोड्या मागं पुढतात. साधारणतः 30 ते 35 दिवसापासून ते साधारणतः 60 ते 65 दिवसापर्यंत सूक्ष्म गाडाची निर्मिती होत असते. मार्च तुमच्या 15-20 तारखेला बाग खाली झाली किंवा असं गृहीत धरू मार्च एंडला खाली झाली, तर ती तुम्ही लगेच छाटली तर त्या बागा खूप चांगल्या फुटतात. टेम्परेचरमुळे ती मुळी जर खराब झाली तर ते फॉस्फरसच आपटेक त्या मुळीला करता येणार नाही. मग तिथं मुळीने कॅल्शियम उचलला, पोटॅशियम उचलला, नायट्रोजन उचलला, तर त्याचा गर्भधारणेला जो रिलेशन आहे फॉस्फरसचं तो त्याला एवढं नाही आहे. आणि दुसराच त्याला एक विषय येतो हाय टेम्परेचर. आता यावर्षी 42 ॲव्हरेज टेम्परेचर सांगितलेले 2 महिने आणि मॅक्झिमम 45-46 पर्यंत यावर्षी टेम्परेचर जाण्याची शक्यता आहे. सो ह्या टेम्परेचरचा डायरेक्ट इफेक्ट मुळीच्या वाढीवरती होतो. जमिनीचं टेम्परेचर वाढलं तर ॲटोमॅटिकली मुळीला पांढरी मुळी जी असते तिला शॉक बसतो, जमीन तापली तर मुळी बी तापते आणि मुळी तिथं खराब होते, सडते. 4थ्या वर्षाच्या पुढील ज्या बागा असतील तिथं तुम्ही शक्यतो एक डोळ्यावर छाटणी केली पाहिजे. नमस्कार नमस्ते मित्रांनो, आज आपण खरड छाटणी व्यवस्थापन हा जो विषय आहे हा या व्हिडिओद्वारे कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्याबरोबर दीपक हांबरे सर पण आहे. काही त्यांचे प्रॅक्टिकल अनुभव गेले जवळजवळ 12-13 वर्षापासून ते द्राक्ष शेती बघतायत, तर त्यांचे काही प्रॅक्टिकल अनुभव आपण या खरड छाटणीमध्ये शेतकऱ्यांना कामात येतील असे अनुभव त्यांच्याकडनं जाणून घेऊया. पहिला प्रश्न दीपक सर असा आहे, इथ्रेल विषयी शेतकऱ्यांच्या मनामध्ये बरेच गैरसमज किंवा शंका कुशंका आहेत, तर त्या रिलेटेड तुम्ही व्हरायटीनुसार कसं सजेशन देऊ शकतात? आपण इथ्रेलवर कसं काम केलं पाहिजे? इथ्रेल हा जो विषय आहे की जसं आता तुमचं म्हणणं की शंका मारला पाहिजे का नाही मारला पाहिजे, हां, तर मग याच्यामध्ये एक महत्त्वाचा विषय असा आहे की ज्या बागा फॉर एक्झाम्पल जानेवारीमध्ये खाली होतात आणि त्याची खरड जर का तुम्ही एक साधारण फेब्रुवारी एंड किंवा मार्चचा पहिला आठवडा किंवा मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात जर का करणार असाल एक महिन्याच्या कालावधीमध्ये, तर तिथं आपण अशा बागांना जर का बघतो की त्याला इथ्रेल किंवा स्ट्रेस प्रॉपर नाही मिळाला तर त्या बागा मागं पुढं फुटतात. मग अशा कंडिशन्समध्ये इथ्रेलचा वापर मी म्हणेल एक अनुभव असं माझे जे काही अनुभव आहे किंवा इतरांचे पण भरपूर लोकांचे तसे अनुभव आहेत की ज्या बागा तुमच्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये खाली होतात आणि तुम्ही जो महिन्याचा कालावधी देतात छाटणीला, खरड छाटणीला, तिथं त्या बागा थोड्या मागं पुढतात. तुम्ही म्हणेल त्या बागांनाच तुम्ही जर का इथ्रेल मारण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तिथं एक थोडी स्ट्रेस मिळेल चांगला आणि तिथं बाग फुटायला तुम्हाला एक मदत होईल. आणि ज्या बागा तुम्ही इमिजिएट खाली होता, फॉर एक्झाम्पल मार्च तुमच्या 15-20 तारखेला बाग खाली झाली किंवा असं गृहीत धरू मार्च एंडला खाली झाली, तर ती तुम्ही लगेच छाटली तर त्या बागा खूप चांगल्या फुटतात. मग ती काही गरज नाही. मग फक्त बागा इथ्रेल कधी मारावं, खूप कालावधी जर का तुमचा छाटणीचा तिथं राहणार असेल तुमचा, तर अशाच ठिकाणी तुम्ही इथ्रेलचा वापर केला गेला पाहिजे. ओके ओके ओके. दुसरा प्रश्न शेतकऱ्यांकडनं असा येतो, छाटणी नेमकी एका डोळ्यावर करावी का 2 डोळे ठेवून करावी? नेमकं खरड छाटणीमध्ये सायंटिफिक वे कसा आहे त्याविषयी कसं सांगता येईल? छाटणी करत असताना महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुमचं वलांडीची पद्धत कशी आहे. म्हणजे तो सिंगल वलांडा आहे, म्हणजे टी आणि सिंगल आहे का, दुसरी गोष्ट तुमचा एच आहे का, याच्यानुसार तुमचे ते पण एक बदलतं. आणि झाडाच्या वयानुसार सुद्धा तुम्ही किती डोळ्यावर छाटणी करावी. आता जर का उदाहरणार्थ जर का तुमची पहिलंच वर्षी, आता ही जशी पहिल्याच वर्षीची बाग होती, मग इथं तुम्ही एक साधारण 1 किंवा 2 डोळा ठेवून तुम्ही छाटणी केली गेली पाहिजे, कारण तिथं तुम्हाला तेवढं तो एक सारखे फुटी मिळण्यामध्ये तो एक मदत होईल. एक तिथं एक आपण म्हणतो मराठी भाषेमध्ये खुटूक, जे शेतकऱ्याच्या भाषेमध्ये, की ते तिथं एक निर्माण झालं पाहिजे, जेणेकरून त्या पहिल्या वर्षाच्या बागाला तुम्ही 1-2 डोळ्या ठेवून छाटणी, म्हणजे एक डोळा म्हणजे काय, एक वलांड्याचा लगतचा डोळा आणि एक पुढचा डोळा, असे 2 डोळे ठेवून तुम्ही ती छाटणी केली पाहिजे. आणि ज्या बागा तुमच्या असं म्हणायचं की दुसऱ्या वर्षापासून पुढच्या म्हणजे 4थ्या वर्षाच्या पुढील ज्या बागा असतील तिथं तुम्ही शक्यतो एक डोळ्यावर छाटणी केली पाहिजे. खूप जर का खुटकं ठेवले तर मग ते डेड आम तयार होतात, त्याच्यामुळे स्प्राउटिंग तुम्हाला युनिफॉर्म आपलं मिळत नाही. म्हणजे काय होतं, जर का आपण आज मजुरांचा मेजर प्रॉब्लेम आहे
की छाटायला लावलं की बोखडून छाटा किंवा एक डोळा ठेवून छाटा, कोण एक डोळे ठेवतं, कोण 3 डोळे ठेवतं. तिथं दुसऱ्या वर्षाच्या पुढील ज्या बागा आहे तिथं जनरली एक डोळा ठेवून छाटणी करणं गरजेचं आहे, जेणेकरून युनिफॉर्म स्प्राउटिंग मिळण्यामध्ये मदत होते. ओके ओके. आता सध्या यावर्षी बरेच प्लॉट हे थांबलेले होते किंवा माल नव्हता, आणि माल नसल्यामुळे बरेचसे प्लॉट हे सुप्तावस्थेत गेलेले होते. सुप्तावस्थेत इन द सेन्स मुळीसुद्धा थांबलेली होती. वरती त्यांना सिंक आणि सोर्सचा रेशोज मॅच डिस्टर्ब झालेला होता, त्याच्यामुळे तो पूर्ण डिस्टर्ब झालेला होता. त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी अशी तक्रार आहे की फूट एकसारखी निघत नाहीये. हां जनरली तर त्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? कसं हा जनरली सेम, म्हणजे एक जनरलाइज आपण जर का बघितलं, एक लॉजिक या प्रत्येकाचा अनुभव आहेच. फॉर एक्झाम्पल जी बाग जर का तुमची जानेवारी महिन्यात खाली झालेली आणि तुम्ही खरडला येत आहे फॉर एक्झाम्पल मार्चमध्ये, तर त्या बागासुद्धा मागं पुढं फुटतात. म्हणजे तो मधला पिरियड जो आहे तो एक. सेकंड, आत्ता ह्या वर्षीचं जर का बघितलं की झाडावर एक प्रकारे असं म्हणायचं की मालच नव्हता. त्याच्यामुळे ती तेवढा सोर्स आणि सिंक, तो जो तुम्ही बोलले की सिंक, तो तिथं त्या घडामोडी काही झालेल्याच नाही आहे. म्हणजे सोर्सकडून सिंक म्हणजे घेणारा हा नव्हताच तिथे. त्याच्यामुळे तेवढी एनर्जी तिथं वाया गेलेली नाही. मे बी आपण असं म्हणू की त्या बागा एकदम हेल्दी होत्या, आणि हेल्दी बागा जर का असतील तर त्याही फुटायला थोड्या स्ट्रेस जर का मिळालं नसेल तर त्याही फुटायला मागं पुढं होतात. मग अशा बागांना जनरली आता माल नसतील तर बऱ्यापैकी लोक अर्ली यावेळेला छाटणी करताचे. म्हणजे असं म्हणायचं एक प्रकारे ह्या वर्षीचं जे नियोजन आहे की बऱ्यापैकी लोक थोडे अर्ली छाटणीला आले. मागच्या वर्षीची जी काही ठेचा लागलेल्या होत्या त्या अनुषंगाने तर लोक अर्ली आले. पण तुमचं जे म्हणणं आहे की माल नसणाऱ्या बागा ज्या आज आपण खरड करतोय त्या नक्की मागं पुढं होत आहे. तिथं थोडा ताण बसला पाहिजे. मग स्ट्रेस मिळण्यासाठी तुम्हाला इथ्रिल म्हणजे एक प्रकारे पानगळ करून जर का छाटणी केली तर तिथे एक युनिफॉर्म स्प्राउटिंग मिळण्यात मदत होईल. ओके. अजून काही प्रॅक्टिसेस जसं की पाणी नियोजन असेल एकसारख्या फूट निघण्यासाठी? पाणी नियोजन तर पाठ आहेच. जसं की तुम्ही छाटणी करत असताना एक चांगलं पाणी देऊन आणि वापसा आल्यानंतर जर का छाटणी केली तर तिथं बाग एकसारखी फुटते. आपलं जनरली प्रॅक्टिस काही लोकांच्या अशा पण आहे की छाटणी करतात आणि गच्च पाणी देतात. म्हणजे किंवा गच्च पाणी दिलेलं आहे आणि वापसा नाही आणि त्या कंडिशनमध्ये छाटणी केली जाते, तर तिथंही तुम्हाला स्प्राउटिंगमध्ये खूप मागं पुढं बागा दिसतात, व्हेरिएशन दिसतात. म्हणजे आपण मोठं पाणी दिल्यानंतर जे मोठं पाणी आपण देतो त्याच्यानंतर जेव्हा जमिनीला वापसा येईल त्याच वेळेस तुमची छाटणी झाली पाहिजे. वापसा असेल ते मुळी ऍक्टिव्ह राहील आणि तुम्ही दिलेलं अन्नद्रव्य झाड प्रॉपर आणि म्हणजे त्या सगळ्या मेटाबॉलिक प्रोसेस आहे झाडामधल्या त्या प्रॉपरली घडामोडी होत असतात. आणि जर का तुम्हाला तिथंच तुम्ही जर का खूप गच्च पाणी दिलं आहे आणि तुम्ही छाटणी करताय तर अशा ठिकाणीही स्प्राउटिंगमध्ये मागं पुढं बागा होतात. ओके. पुढे मग त्याच्या पुढे आपण समजा आलो तर मग विरळणी असेल, सपकेन असेल, या ज्या गोष्टी आहेत ज्या अति महत्त्वाच्या असणार आहे सूक्ष्मगड निर्मितीसाठी, त्याविषयी काय शेतकऱ्यांना सल्ला देईल? आता व्हरायटी वाईज जर का म्हटलं जसं विरळणी, सपकेन आणि बगलफूट काढणी ही सगळ्यात महत्त्वाची प्रॅक्टिस आपण खरड छाटणीमध्ये म्हणतो की ती. आता विरळणी कधी केली गेली पाहिजे व्हरायटी वाईज पण डिपेंड होतं. ज्या बागा म्हणजे ज्या व्हरायटी असं आपण म्हणू की फुटीला माहिती आहे त्याच्यावर फुटींची संख्या कमी मिळते, अशा ठिकाणी मी म्हणेल विरळणी टाळली पाहिजे पहिल्या केसमध्ये. आता मग त्यांना त्रास देणारा म्हणजे आपण कमी फुटणाऱ्या जर का बागा म्हटलो आपण तर जसं म्हटलं की तुमच्या जेवढ्याही कलर व्हरायटीज आहे जशी जम्बो असेल किंवा पर्पल असेल, त्याच्याचसोबत आता जी मोठ्या प्रमाणात लागवड झालेली म्हणजे क्रिम्सन आहे, तर यालासुद्धा फुटींची संख्या खूप कमी प्रमाणात मिळते. आपण काय करतो, आपल्याकडे आज स्किल लेबर नाही आहे, माणसं आहे पण त्या पद्धतीची काम करण्याची पद्धत राहिली नाही. मग अशा कंडिशन्समध्ये मी म्हणेल तुम्ही पहिली विरळणी करू नका, पहिलं तुम्ही सपकन प्रॅक्टिसला जा. म्हणजे काय, ज्या काड्या तुमच्या आलेल्या आहे म्हणजे 7-8 पानावर 10 पानावर आलेलं आहे, मग ती तुम्ही 7-8 पानावर तुम्ही सपकेन करून घ्या. मग परत ज्या मागं असलेल्या काड्या त्या येतील एक 4 दिवसामध्ये, परत सेकंड राऊंड तुम्ही सपकेनचा मारा. मग हे केल्यानंतर मग तुम्हाला बऱ्यापैकी बगलफुटीला तुम्हाला थोडं मागं पुढं होईल. जी तुम्ही अर्ली सपकेन केलेली काडी असेल ती तुझे 2-4 पानं थोडे जास्त येतील आणि नंतरचे सपकेन केलेलेचे थोडे 1-2 पानावर ते मागं राहील, पण तुमच्या बगलफुटी एकसारखे निघून जातील. आणि मग बगलफुटी काढल्यानंतर मग तुम्ही ठरवा की अशा व्हरायटींमध्ये विरळणी करायची का नाही. मग जर का तुम्हाला बगलफुटी काढल्यानंतर बऱ्यापैकी तुमच्या
तिथं झाडावर तुम्हाला बऱ्यापैकी विरळणी झालेली दिसेल, म्हणजे त्या बगलफुटी संख्या कमी झाल्यानंतर तुम्हाला एक झाड मोकळं दिसेल. म्हणजे जिथं खूप वाटतंय 1-2 काडी जास्त त्या डोळ्यावर जास्त आहे, ती तुम्ही काडी केली तर तुम्हाला युनिफॉर्म काडी संख्या मिळण्यामध्ये पण खूप चांगली मदत होते. म्हणजे याचं प्रॅक्टिस थोडी उलटी केली पाहिजे. ज्या बागा फुटायला तुम्हाला खूप मागं पुढं फुटतात ना, किंवा काडीची संख्या खूप जास्त मिळते, अशा ठिकाणी तुम्ही ही प्रॅक्टिसचं अवलंबन करावं. आणि जनरली तुम्ही थॉम्सन म्हणा किंवा सोनाका म्हणा किंवा सुधाकर, ही ज्या काही व्हरायटीज आहे ह्या स्प्राउटिंगला एवढ्या त्रासदायक नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याची पहिली विरळणी करा, सबकिन करा, बगलफूट काढा. अशा व्हरायटी वाईज तुम्ही जर का प्रॅक्टिसेसमध्ये थोडा बदल केला तर याचा चांगला फायदा होतो. सबकेनविषयी कसं सांगाल? म्हणजे आता मेन केन वरती जास्त भर द्यावा का सबकेनवरती जावं, यावर्षी कसं चित्र वाटते तुम्हाला? आता जसं म्हटलं तर काही व्हरायट्यांना सबकिनची गरज आहे. जेवढ्या आपल्या नॉन पेटेंटेड ज्या आत्ता आपल्याकडे करंट आहे, जसं कलरमध्ये जर का म्हटलं तर आपल्याकडे क्रिम्सन आहे, सबकिन करणं गरजेचंच आहे, म्हणजे शुअर क्रॉप आपल्याला मिळणं. तसंच इलॉंगेटेडमध्ये जर का म्हटलं तर तुम्हाला सबकिन करायची गरज पडत नाही. पण एक मनामध्ये शंका असते की तिथं सबकिन केल्याने गर्भ चांगला तयार होतो. पण इलॉंगेटेड व्हरायटीमध्ये जसं सोनाका आहे, माणिक चमन आहे, तुमची SSN आहे, तर ह्या व्हरायटींना सुद्धा तुम्ही मेनकेनला चांगला माल येऊ शकतो. पण आज आपल्याकडे जी काही पद्धत पडलेली आहे त्याच्यामध्ये सबकिन कंपल्सरी करतात. का करतात की शुअर क्रॉप म्हणून एक व्हरायटी वाईज डिपेंड होतं की व्हरायटी वाईज पानांची संख्या असं बी काही गणित असतं ना. म्हणजे एक शक्यतो सबकिन ही जी आहे ना प्रॅक्टिस, आता काही लोक शॉर्ट सबकिन करतात, जसं आता जम्बो किंवा नानासाहेब पर्पल ज्या काही व्हरायटीज आपल्याकडे आहे त्या जनरली एक 4-5 पानावतीची सबकिन केली जाते. पण मी असं म्हणेल की इतर ज्या व्हरायटी आपल्या आहे सगळ्या जम्बो पर्पल सोडून, की त्या तुमच्या सगळ्या लॉंग सबकिन झाल्या पाहिजे. म्हणजे किती 6 ते 7 पानं किंवा 8 पानावर सबकिन झाली पाहिजे. तर त्याच्याला त्या लॉंग सबकिनमध्ये पण टोटल पानांची संख्या कमीत कमी ह्या बा साधारण तुमची एक 7 पानं तुमची पहिले म्हणजे सबकिन मारतो आपण 7 पानावर, नंतरची 7 पानं अशी 14 पानंसुद्धा मिळाली तरी खूप चांगली तुमच्या झाडामध्ये ते रिझर्व्स चांगले डेव्हलप होऊ शकतात. आता थोडं फवारणीचा जर विचार केला सबकेन अवस्थेच्या अगोदर आणि सबकेन नंतर, थोडंसं आपल्याला फॉस्फरस लेवल फवारणीमधनं मॅनेज करणं ह्या ज्या गोष्टी शेतकरी बऱ्यापैकी करतात, तर ते प्रॉपर फवारणीमधलं शेड्यूल कधीपासून चालू करावं आणि कधीपर्यंत जास्तीत जास्त भर ठेवावा ह्याच्याविषयी काही तुम्ही मेनली हा तुमचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की फॉस्फरस आणि इतर न्यूट्रिएंट्सचं बॅलन्स तुम्ही फवारणीद्वारे कसं गेलं पाहिजे, कोणत्या स्टेजला. आता जसं एक साधारण बघितलं तर तुमची 2 पाने 3 पाण्यावस्थेपासून तुमचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट हे स्टार्ट झालं पाहिजे. हां, त्याच्यावरच तुम्ही जी वेलीची ग्रोथ कमी जास्त करू शकतात किंवा तिला लागणारा जो काही अन्नद्रव्याचा पुरवठा तो करू शकतात. जसं आता आपण प्रॉपरली जर का बघितलं तर तुमची जी काही 2-3 पानाची अवस्था असते ते तर तुमचं थोडं रिझर्व्स त्याच्यामध्ये कमी असतात, बरोबर, थोडी पिवळी पिंगट फुटी निघतात. मग ती झीज भरून काढण्यासाठी तुम्हाला तिथे तुम्ही एखादं मायक्रोन्यूट्रिएंट जसं एक्सीड प्लस तुम्ही त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट प्लस त्याच्यासोबत तुम्ही प्रोबिऑन आणि कॅल्शियम ह्या कॉम्बिनेशनचा वापर तिथं झाला पाहिजे. किती 2 ते 3 पानाच्या अवस्थेमध्ये. मग त्याच्यानंतर तुम्ही एक साधारण 4-5-6 पानं आले तिथं थोडी फॉस्फरसची नीड पण चांगली गरज असते प्रत्येक गावाला. मग तिथं तुम्ही फ्लोराफॉस आहे म्हणजे कॅल्शियम डायहायड्रोजन फॉस्फेट प्लस मॅग्नेशियम सल्फेट आणि प्लस त्याच्यासोबत थोडं अमोनो ॲसिड बेस म्हणजे प्रोबिऑन याचा वापर झाला पाहिजे. तर आता इथं अमोनो ॲसिडचा वापर का की ह्या टेम्परेचर जे असतं खूप जर का बघितलं गर्भधारणेच्या पिरियडमध्ये साधारण असं म्हणून आपण 35-38 डिग्रीच्या सरासरी असतं. मग तिथं ते स्ट्रेस मॅनेजमेंटमध्येही तो जो प्रोबिऑन आहे तो खूप चांगला रोल प्ले करेल. आणि फॉस्फरस जो अवेलेबल म्हणजे लिक्विड फॉर्ममधलं जसं कॅल्शियम डायहायड्रोजन फॉस्फरस म्हणजे फ्लोराफॉस हा हायली ॲसिडिक असल्यामुळे त्याचं ॲब्सॉर्प्शन खूप चांगलं होईल. तो फॉस्फरस जो आहे तो खूप चांगला त्या अवस्थेमध्ये तिथे मिळेल. ह्या कॉम्बिनेशनचा वापर जर का सेकंड तिथं तुम्ही केला तर हा एक चांगला फायदा होईल. जसं आपण मग तिसरा जो स्प्रे मी रिकमेंड करतो आपल्या ज्या प्रॅक्टिसेसमध्ये आहे की जसं आपण सबकिन मारतो, सबकिन मारल्यानंतर आपण ऑक्झिन्सची निर्मितीला ब्रेक करतो आणि सायटोकायनिनच्या निर्मितीला आपण चालना देतो. मग तिथं तुम्हाला न्यूट्रिशन मॅनेजमेंट हे होणं खूप गरजेचं आहे. मग तिथं काय केलं पाहिजे, जसं एक आपल्या ज्या शेड्युलिंगमध्ये मी जे काही फॉलो करतो किंवा तर तिथं झिलबोर एक साधारण 0.5 ग्रॅम
झिंक म्हणजे रिलीज झिंक एक साधारण 0.5 ग्रॅम, त्याच्यासोबत फॉस्मॅजिक एक साधारण 2.5 ग्रॅम प्लस 6BA म्हणजे 6 बेंझल ॲडेनाईन याचा वापर तिथं आम्ही करतो एक. तर असं ह्या कॉम्बिनेशनचा वापर तिथं झाला पाहिजे. मग प्रमाण घेताना झिलबोरचं जे प्रमाण आहे ते 0.5, रिलीज झिंक 0.5, फॉस्मॅजिक जी आहे म्हणजे 5-40-14 ही एक NPK ग्रेड विथ झिंक विथ बोरॉन विथ मॅग्नेशियम असं जे कॉम्बिनेशन आहे तर ते एक साधारण 2.5 ग्रॅम प्रति लिटर आणि 6BA म्हणजे बेंझल आपण त्याला पण बेंझ म्हणतो 6 बेंझल ॲडेनाईन ते त्याचं प्रमाण जे आहे साधारण 10 ते 15 ppm अशा हिशोबाने तो एक स्प्रे तिथं गेला पाहिजे. सेकंड चौथा जो स्प्रे तो साधारण तुमचं 2 दिवसाच्या गॅपनंतर हा जो 6BAचा स्प्रे गेल्यानंतर हा दोन दिवसाच्या गॅपनंतर तिथं तुम्ही कॅल्शियमची नीडसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असते गर्भ तयार होत असताना. मग तिथं तुम्ही झिंकाबोर 2.5 मिली, कॅल्मिनो 2.5 मिली, पॅशन म्हणजे पोटॅशियम सोनाईट एक साधारण 2.5 ते 3 ग्रॅम आणि त्याच्यासोबत गरज वाटत असेल तुम्हाला जर का त्या पिरियडमध्ये जर का वाटतंय बा गर्भधारणेचा पिरियड आहे आणि क्लाउडी वातावरण झालं, पावसाचं क्लायमेट झालं, क्लाउडी आहे, सनलाईट नाही, अशा ठिकाणीच तुम्ही गरजेनुसार युरेसिलचा वापर करू शकतात. पण प्रखर सनलाईट जर का असेल गरज नाही आहे तर अशा प्रकारे हा तुमचा एक चौथा स्प्रे जातो. मग त्याच्यानंतर तुम्ही बगल फूट काढल्यानंतर परत तुमचे हे जे 2 स्प्रे तुम्हाला मी 3 स्प्रे जे सांगितलेले ते परत तुमचे रिपीट झाले पाहिजे. मग ते परत तुम्हाला रिपीट करतो. बगल फूट काढून घ्या. बगल फूट काढल्यानंतर ती बगल फूट तुमची 2-3 पानाच्या अवस्थेत असते तिथं परत तुमचा स्प्रे गेला पाहिजे फ्लोरोफॉस, मॅग्नेशियम सल्फेट प्लस तुमचं अमोनो ॲसिड म्हणजे प्रोबिऑन या कॉम्बिनेशनचा वापर तिथे गेला पाहिजे. परत तुम्ही 2 दिवसाच्या गॅपनंतर परत तुम्ही फॉस्मॅजिक, झिलबोर, रिलीज झिंक आणि 6BA आणि परत तुम्ही 2 दिवसाच्या गॅपनंतर कॅल्मिनो, झिंकाबोर, पॅशन आणि गरज वाटत असेल तर युरेसिल ह्या प्रॉपर तुम्ही फॉस्फरस, झिंक, तुमचं बोरॉन, थोडं सायटोकायनिन गटामधले तुमचे जसं की 6BA आणि गरज वाटत असेल तर तुमचं युरेसिल ह्या सगळ्याचा जर का प्रॉपर तुम्ही जर का वापर त्या गर्भधारणेच्या पिरियडमध्ये जर का केला त्याला आपण फीड जर का केलं फॉलियर तर तेही तुम्हाला खूप चांगलं गर्भ निर्मितीमध्ये खूप चांगला फायदा आपल्याला तिथं मिळतो. ओके, म्हणजे साधारणतः आपण 16-17 दिवसापासून स्प्रेचं शेड्यूल चालू करू शकतो. 16 म्हणजे हा 4 पानांची अवस्था जेव्हा येते तेव्हापासून तर ती साधारणतः तुमची 45-50 दिवसापर्यंत हे शेड्यूल प्रॉपरली फॉलो केलं पाहिजे. ओके, पुढचा तुमचा आवडता जो विषय आहे कॅनोपी मॅनेजमेंट तो आज खरड छाटणीमध्ये जसं आपल्याला मागच्या वर्षी कॅनोपीचं आणि सूर्यप्रकाशाचं महत्त्व समजून आलेलं आहे. सूर्यप्रकाश नव्हता पण जवळजवळ 20-15 मेपासून पावसाचं क्लाउडी वातावरण होतं आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्भधारणेवरती त्याचा परिणाम झाला. सो यावर्षी पण वातावरण बिघडू नये हीच आपण अपेक्षा ठेवूया. पण तरी पण आपल्याला आपल्या हातामध्ये जे आहे ते म्हणजे कॅनोपी नियोजन, प्रत्येक काडीला प्रॉपर सनलाईट मिळावं याच्यासाठी शेतकऱ्यांनी कुठून काम करायला सुरुवात करावं आणि कसं करावं. आता मागच्या वर्षी आपल्याला डॉक्टर खूप शिकून गेलं आहे. म्हणजे असे काही उदाहरणं आपल्याकडे शेतकऱ्यांची पण आहे, त्यांच्याकडे माल बागा आल्या आहे म्हणजे त्यांना माल मिळालेला आहे. मग ह्या लोकांनी काय वेगळं केलं होतं? वेगळं काहीच नाही, फक्त कॅनोपी मॅनेजमेंट हा जो कन्सेप्ट आहे याच्यावर चांगलंच जास्त लक्ष दिलं. मग आता आपल्याला असं वाटतं की बुवा सपकेन केल्यानंतर सपकेन जसं आपण 6-7 पानावर मारतो आणि तिथून परत लोक काय करतात तिथून पुढे परत 12-13 पानं खूप ठेवतात. तेवढ्या पानांची गरज नाही आहे. मग तुम्ही किती तिथं पानांची संख्यासुद्धा ही आपली मर्यादित असावी. म्हणजे तुमचे 6 ते 7 पानं सपकेनची पाठीमागचे आणि पुढचे तुमचे 7-8 पानं असे साधारण तुमचे 15-16 पानं असली तरी खूप झाली. म्हणजे तुम्ही सपकेन झाल्यानंतर जी काही बगल फूट काढल्यानंतर जो काही शेंडा वाढतो तो तुमचा एक साधारण सपकेनच्या पुढची जी पानं आहे म्हणजे ती 7-8 पानं आल्यानंतर तुम्ही पिंचिंग करून टाकलं पाहिजे. पिंचिंग हार्ड पिंचिंग करू नका. आपण जनरली काय करतो एक साधारण 13-14 पानं वाढवतो आणि अशी काही खराब कंडिशन आली तर आपण तिला हार्ड सपकिंग करतो. म्हणजे 7-8 पानं ठेवून हार्ड पिंचिंग करतो. हार्ड पिंचिंग केल्यानंतर बगल फूट खूप जोम करतात. मग तिथं तुमचं सपकिंगच्या पुढं तुम्ही जो 7-8 पानं आल्यानंतर बारीक जर का चिमकला म्हणजे आपण त्याला पिंच केला प्रॉपर तर तिथं ती बगल फुटीला जोम पण नाही राहत आणि तेवढीच पानं जर का ठेवली तर तो एक सुद्धा कॅनोपी मॅनेजमेंट. पानांची संख्या किती असावी हा एक पहिला सेगमेंट. दुसरा कॅनोपी मॅनेजमेंटमध्ये आता बऱ्यापैकी आपल्याकडे जागरूकता आलेली आहे की काडीची ठेवण
काडीची बांधणी या गोष्टी आवर्जून केल्या गेल्या पाहिजे. का मित्रांनो, की जसं की जर का तुम्ही ह्या छाटणीला त्या काडीला जर का वळण दिलं, म्हणजे तिचं प्रॉपर मॅनेजमेंट, तिची ठेवण जर का प्रॉपर केलेली असेल, तर पुढचं तुमचं जे गोळीबार छाटणीचं जे तुम्हाला एक ठिकाणी प्रॉपर बंच, कॅनोपीची एकसारखी मॅनेजमेंट म्हणजे ठेवण, हे तुम्हाला पुढं सोपं जातं. आत्ता जर का तुम्ही काड्या अशाच ओव्हरलॅपिंग इकडे तिकडे पडलेल्या असतील आणि त्याचं जर का प्रॉपर नियोजन नाही केलं, तर तुम्हाला पुढं त्रास होतो. म्हणजे रोगराईला आत्तासुद्धा त्रास होतो. जर का मागच्या वर्षीसारखा जर का पाऊस मित्रांनो जर का लागला आणि तुम्ही कॅनोपी मॅनेजमेंटवर जर का भर नाही दिलं, ती अविस्तरित कॅनोपी जर का राहिली, तर तुमचं कव्हरेज होणार नाही. मग तुमची कॅनोपी जर का प्रॉपर तुम्ही ठेवली, प्रॉपर त्याचं अरेंजमेंट केलं, तुम्ही जो काही स्प्रे मारणार आहे, तुमचे नंबर ऑफ स्प्रेसुद्धा रिड्यूस होतात प्रॉपर कॅनोपी मॅनेजमेंटमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही कॅनोपीची ठेवण, कॅनोपीची बांधणी, पानं किती असावं, हे तुम्ही व्हरायटी वाईज आपण तिथं नियोजन जर का केलं, तर हा एक येतो कॅनोपी मॅनेजमेंटचा एक महत्त्वाचा पार्ट. आपण म्हणतो जवळजवळ 80-90% सूर्यप्रकाशाचा रोल आहे सूक्ष्मगड निर्मितीमध्ये. कॅनोपी प्रॉपर असेल तर ऑटोमॅटिकली खूप चांगला गर्भ तयार होईल. डोळ्याला प्रॉपर सूर्यप्रकाश मिळाला म्हणजे गर्भधारणा होण्यासाठी तुम्हाला तिथं मदत होईल. मेजरली बऱ्याच शेतकऱ्यांना समजा वातावरण खराब झालं तर गर्भधारणेच्या निर्मितीच्या वेळेस शेंडा खूप चालतो आणि त्यावेळेस बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की तो शेंडा थांबला पाहिजे, कारण जेवढा शेंडा थांबेल तेवढं सायटोकायनिन लेवल वाढेल आणि तिथं गर्भधारणा होण्यासाठी मदत होईल. सो क्लायमेटिक चेंजनुसार ती क्रिया तिथं होणं गरजेचं असतं. तर तिथं आपल्याला बाहेरून काही मॅनेजमेंट थ्रू जर काही प्रॅक्टिसेस असतील, त्या प्रॅक्टिसेसवर भर देऊन आपण तो शेंडा थांबवण्यासाठी काही प्रयत्न करू शकतो का? जसं पाण्यावरती असेल, फवारणी म्हणणं असेल, करू शकतो ना आपण. म्हणजे ठीक आहे, म्हणजे आपल्या हातात एक आहे की जर का खूपच पाऊस झाला तर तुमचे प्रॉपर बेड, प्रॉपर पाणी निघून गेलं पाहिजे. हा एक महत्त्वाचा फॅक्टर, पाणी साचून नको राहिलं. सेकंड, कॅनोपीचा झोम खूप जर का जास्त असेल तर मग आपण तिथे एक पाणी नियोजन हा एक फॅक्टर आहे. म्हणजे आता काही थोडाफार आपण स्ट्रेस देऊन थोडं त्या कॅनोपीला आपण कंट्रोल करू शकतो. म्हणजे त्या कॅनोपीची ग्रोथ आपण कमी करू शकतो. कारण तिसरा एक आहे की स्प्रेने पण आपण काहीतरी गोष्ट करता येते. म्हणजे जसं की झोल ग्रुप, आता बऱ्यापैकी आपण अवेअरनेस रेसिड्यू मॅनेजमेंटचा आपण करतोय की बाबा लोकलला बागा द्यायच्यात, आपल्याला तिथं रेसिड्यू आले नाही पाहिजे. तर मग त्या अनुषंगाने जर का तुम्हाला लोकलला काम करायचे, काही लोकांच्या प्रॅक्टिस लिओसिनचे आहे, ते त्यांच्या साच्यानुसार त्याचा वापर करू शकतात. पण आता काही लोक मोठ्या प्रमाणात नाही एक्सपोर्ट नाही, ज्यांना लोकलच्या बागा आहे, तर लोकलच्या बागा ज्या करतात, पण तिथेही मला असं वाटतं की लिओसिन वापरल्याने माल येतो बा, असं काही नाही. पण आता ठीक आहे, जर का प्रॉपर तुम्ही न्यूट्रिशन, प्रॉपर तुम्ही इरिगेशन जर का प्रॉपर फॉलो केलं, वेलीचा जोम जर का प्रॉपर आपण कंट्रोल जर का ठेवला, तर आपल्याला आपण चांगला गर्भ तयार करू शकतो. म्हणजे ह्या गोष्टींची गरज नाही आहे. पण आता त्याच्या प्रॅक्टिसेस आहे, तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. मग आता आपल्याकडे मग ह्या वेलीचं जोम करण्यासाठी काय आहे? एक तुम्ही फॉस्फरस पोटॅश असणारं कॉम्बिनेशन एक चांगलं खत, जसं फॉस्मॅजिक आहे किंवा जसं तुमचं MKP म्हणजे 05234 आहे, याच मोनोपोटॅशियम फॉस्फेट, याचा वापर. याच्यासोबत तुम्ही काय करा, तुम्हाला गरज वाटली तर झोल ग्रुप, जसं की कॉन्टाफ, हेक्साकोनाझॉल, जसं टिल्ट आहे, प्रोपेकोनाझॉल, अदलून बदलून गरजेनुसार जर का तुम्ही थोडं फॉस्फरस पोटॅश बेस असणारं जे काही खत आहे याच्यासोबत जर का घेत राहिले, तेही काही प्रमाणात तुम्हाला कुठंतरी वेलीला चेक करू शकतात, म्हणजे कंट्रोल करू शकतात. दोन्ही गोष्टी हा, म्हणजे कंट्रोल म्हणजे आणि डिसीज मॅनेजमेंट पण होतं. आणि सेकंड फॅक्टर की तुम्हाला कुठंतरी त्यांना ग्रोथ रिटार्डंट प्रॉपर्टी आहे, म्हणून ते काही प्रमाणात त्या वेलीला कुठंतरी चेक करतात, थांबवतात. आणि तो काळ आपल्यासाठी गर्भनिर्मितीसाठी असतो, खूप वेल जोरात असत. म्हणून काही काळासाठी आपण त्या वेलीला अशा प्रकारे थोडं कंट्रोल करून मॅनेजमेंट करू शकतो. तुम्ही अशा गोष्टींचा वापर करू शकता.